2 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. यावर देखील आपण हलक्या हाताने चेंडू खेळला जातोय. सिंगल येते, सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या आपण जर पाहिली तर नक्कीच पाहायला मिळते 2. यावेळी देखील चांगला बॉल बॅटवर मिडल होऊ शकला नाही. आणखीन एक डॉट बॉल येतोय. खरं तर सातत्यानं चांगला बॉल, चांगले बॉल पाहायला मिळत आहेत. लेंथ अतिशय चांगल्या प्रकारे हाताळली जाते. बॅटरच्या रीच पासून दूर ठेवले जात आहेत. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न बॉलरकडनं केला जातोय. मात्र बॅटर देखील प्रयत्न करतात मोठे फटके खेळण्याचा. मात्र कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने बॉलिंग केली जाते. यावेळी मात्र मिडल झालाय आणि चेंडूला पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. चौकार. खरं तर एपी ब्लास्टर्स आंध्र प्रदेशवरून दाखल झालेली ही टीम मैदानामध्ये धुमाकूळ घालते. तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर फिल्डिंग करत असताना आपण पाहतोय कर्नाटका, मराठा वॉरियर्स कर्नाटका हा संघ मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. खरं तर दोनही संघ ताकदवान आहेत, दोनही संघ मातबर आहेत, दोनही संघ जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत आणि या 2 संघांमध्ये चालू असलेली महत्वपूर्ण मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय. बॉलर तयार पुढील चेंडूसाठी. ओ इथे अपील 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 फेटाळली जाईल. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आलाय. स्कोर कार्डवर धावसंख्या आपण जर पाहिली तर नक्कीच पाहायला मिळते 6 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा स्कोर कार्डवर. 1 चौकार आला, 2 सिंगल आल्या, 3 डॉट बॉल आले. जबरदस्त बॉलिंग मैदानामध्ये पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये कौतुक करावं लागेल. अतिशय चांगल्या प्रकारची बॉलिंग या षटकामध्ये पाहायला मिळाली. विजयासाठी किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. 6 षटकांची मॅच. SPJ प्रवीण तांबे क्रिकेट अकॅडमी या अकॅडमीमध्ये आपण पाहतोय फ्लड लाईट्स मध्ये चालू असलेले सुंदर असे सामने पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्कवर आपण जर पाहिलं तर दाखल होत आहे दुसऱ्या ओव्हरसाठी विघ्नेश. हा चेंडू खराब. बीमर, बिन टप्प्याचा बीमर पाहायला मिळालाय. नो बॉल त्यावर आलेली. एकदा दुसरीचा प्रयत्न देखील असेल. नो +2. 2 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या आपण जर पाहिली तर नोंदवली जाते 9 धावा. बिन बाद 9. पहिलीच सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. अक्षय सर कळवत आहेत फ्री हिट बॉल. बॉलर तयार. पहिला बॉल थोडासा खराब मी म्हणेल. यावेळी 8व्या बॅटने खेळला आहे. फ्री हिट बॉल आहे, त्यामुळे कुठल्या प्रकारे विकेट जाण्याची संधी नसणार आहे समोरच्या टीमकडे. येथे देखील 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या आपण जर पाहिली तर नोंदवली जाते या 2 धावांच्या माध्यमातून 11 धावा
दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. 11 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. यावेळी इनसाइड आउट चांगला फटका खेळलाय. गॅप मध्ये खेळलाय. चेंडू सीमा रेषा पार जातोय. चौकार येतोय. 4. मराठा वॉरियर्स कर्नाटका हा संघ देखील मैदानामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये दाखल झालेला पाहायला मिळाला. मात्र समोर आपण जर पाहिलं तर एपी ब्लास्टर्स हा संघ अतिशय चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. स्कोर कार्डवर आपण जर नजर टाकली तर धावसंख्या 15 धावा पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. दुसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर जबरदस्त कामगिरी बॅटिंग टीमकडनं पाहायला मिळाली आहे. कारण पहिला चेंडू नो बॉल आला होता. यावेळी हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली आहे. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. 16 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे. चला विनंती असेल दोन्ही टीम्स, कारण आपल्याला वेळ जो लिमिटेड आहे त्या वेळेमध्ये आपल्याला सर्व सामने संपवायचे आहेत. आपण ग्राउंड स्टाफला आपल्याला सहकार्य करतोय, त्यांना देखील आपण सहकार्य करणं गरजेचं आहे. यावेळी देखील आपण पाहतोय हलक्या हाताने खेळलाय. यावेळी देखील चांगला बॉल आपण पाहतोय. डॉट बॉल येतोय. या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. बॉलर तयार. यावेळी आडव्या बॅटनं फटका गेला. डीप मिड वरनं क्षेत्ररक्षक आलेत. बॉलला गॅदर करतायत आणि या बॉलवर सिंगल येते. षटकाची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवर धावसंख्या 17. लॉस ऑफ 1 विकेट. नो विकेट. एकही फलंदाज माघारी परतलेला नाहीये. सलामीची जोडी मैदानामध्ये कामगिरी करते. 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. बिनबाद 17. आणखीन 24 चेंडू शिल्लक आहे आणि या 24 चेंडू मध्ये किती बनवले जातील याकडे देखील लक्ष आहे. चला स्पीडअप करा. फिल्डिंग टीम विनंती आहे, आपण थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. स्पीडअप करा. वारंवार सूचना आपण देतोय. घाई करणं गरजेचं आहे. बॉलिंग मार्कवर सुदर्शन यांना आमंत्रित केले. यावेळी देखील आपण पाहतोय चांगला बॉल पाहायला मिळाला आहे. तिसऱ्या षटकाची सुरुवात निर्धाव चेंडून झाली आहे. मराठा वॉरियर्स कर्नाटका या टीमच्या बॉलरनं चांगल्या प्रकारे प्रभावित केले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अचूक लेन आणि योग्य वेग या सर्वांचा ताळमेळ सुरेख संगम गोलंदाजांनी चांगल्या प्रकारे साधलाय. एकदा वाली. दुसरीचा प्रयत्न नसेल. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्डवर धावसंख्या
पुढे जाताना पाहायला मिळते 18 धावा स्कोर कार्डवर. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू झाला. पहिला बॉल डॉट बॉल आला, त्यानंतर सिंगल आली. उद्या आपण जर पाहिलं तर मेगा फायनलचा दिवस आणि मेगा फायनलमध्ये कुठला संघ कशा प्रकारे खेळी करतोय याकडे लक्ष लागणार आहे सर्व प्रेक्षक राजाचं. यावेळी देखील स्विच इट खेळण्याचा प्रयत्न होता. अपील जोरदार पाहायला मिळाली, मात्र अपील फेटाळली जाते. आणखीन एक डॉट बॉल येतोय. या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी केली. बॉलिंग मार्कवर आपण जर पाहिलं तर भन्नाट कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत सुदर्शन, ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे हे षटक हाताळलंय आतापर्यंत. बॅटरला कुठल्याही प्रकारे मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाहीये. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने बॉलिंग केली आहे सुदर्शन यांनी. कौतुकास्पद कामगिरी केली आहे. यावेळी देखील बॅटची एज शॉर्ट थर्डमॅनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला अडवतील. थर्डमॅनमध्ये आहेत. सिंगल जे स्कोर कार्डला पुढे घेऊन जाईल. 19 धावा स्कोर कार्डवर. या षटकातील आणखीन 2 चेंडू शिल्लक असतील आणि या 2 चेंडूवर कशा प्रकारे कामगिरी केली जाते हे देखील पाहणं गरजेचं आहे. थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे. आपण वारंवार सूचना देतोय. यावेळी यस विकेट येते. फलंदाज बाद होतोय. बॅटची एज यष्टाच्या पाठीमागे सुंदर झेल पकडलाय. संघाला पहिला धक्का बसतोय. फलंदाज बाद. यष्टांच्या पाठीमागे खरं पाहिलं तर आपण विनायक सूर्यवंशी यांना पाहतोय. चांगल्या प्रकारे कॅच पकडताना पाहायला मिळाले. आपल्या टीमसाठी महत्त्वपूर्ण योगदान त्यांचं देखील पाहायला मिळाले. सातत्यानं अतिशय चांगला झेल त्यांच्या माध्यमातून पकडला गेला. विकेट आली आहे. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सुदर्शन यांनी मोठ्या प्रमाणावर प्रभावित केलं या षटकामध्ये. फक्त 2 धावा. 2 धावा खर्च केल्यात. 1 विकेट मिळवली आहे. शेवटचा बॉल आणि तो देखील चांगल्या पद्धतीने हाताळलाय. समोर क्षेत्ररक्षक आहेत, बॉलवर येतील, फील्ड करतील. 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. षटकाची समाप्ती पंचांकडून घोषित केली जाते. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवर धावसंख्या 21 धावा आहेत. 20 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1. या षटकामध्ये मात्र 3 धावा आल्या आणि 1 विकेट देखील आली आहे. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, ज्या पद्धतीने बॉलिंग केली. लाईन लेंथ अतिशय चांगली पाहायला मिळाली. सुदर्शन यांनी कंट्रोल बॉलिंग आपण ज्याला म्हणतो ना, तीच बॉलिंग मैदानामध्ये पाहायला मिळेल. चला फिल्डिंग टीम मीटिंग टाळा. अंपायर सर सूचना द्या. 4थ्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर आपण जर पाहिलं तर आमंत्रित केलं जातंय बॉलर संकेत यांना. संकेत यांच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. संकेत यांना बॉलिंग मार्कवर आमंत्रित केले. बॉलिंग मार्कवर आपण संकेत यांना पाहतोय. या षटकामध्ये कामगिरी करताना संकेत आलेत बॉलिंग मार्कवर. कशा प्रकारे कामगिरी केली जाते हे देखील पाहणं गरजेचं आहे. बॉलर संकेत तयार असतील. पहिलाच बॉल संकेत यांचा वाईड असेल. वाईडच्या माध्यमातून एकदा वितीय धावसंख्या जाऊन पोहोचली 21 धावा. खरं तर स्विंग करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं केला गेला. बॉलला वळण देण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र एक्स्ट्रा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. पंचांनी इथे वाईड कळवलाय. यावेळी मात्र चांगला बॉल आपण पाहतो. इथे अचूक लाईन, अचूक लेंथ, डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू आलाय.
यावेळी फटका फसलाय, संधी असेल मात्र क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. नो मास लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22-22. मराठा वॉरियर्स कर्नाटका आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर तेवढाच ताकदवान संघ पाहायला मिळतोय. एपी ब्लास्टर्स आंध्र प्रदेश या दोन संघांमध्ये चालू असलेली महत्त्वपूर्ण मॅच, दोन्ही टीमसाठी अतिशय महत्त्वाची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो संघ खरं तर सुपर 8 मधील स्थान निश्चित करण्याच्या एक पाऊल पुढे जाईल. तर पराभूत संघाला पुन्हा एकदा संघर्ष करावा लागेल. बॉलर तयार. हा चेंडू डाऊन दी लेग साइड वाईड असेल. वाईडच्या माध्यमातून एकदा देखील नोंदवली जाते. धावसंख्या स्थिर असेल. एका धावाने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23-23. एका गडीच्या मोबदल्यामध्ये या षटकामध्ये 2 वाईट बॉल आलेत. तेवीस धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. यावेळेचा बॉल सोडून दिला. कुठल्याही प्रकारे अटॅक करण्याचा प्रयत्न बॅटरकडनं पाहायला मिळाला नाही. कदाचित बॅटरला वाटलं असेल की हा चेंडू वाईड आहे, मात्र पडल्यानंतर चेंडू ज्या पद्धतीने आतल्या दिशेला वळण घेताना पाहायला मिळाला. हा चेंडू फेल डिलिव्हरी, डॉट बॉल आलाय. यावेळी आडव्या बॅटनं चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. बॉलला फील्ड करतील डीप एक्स्ट्रा स्क्वेअर लेग मध्ये. सिंगल या बॉलवर देखील येते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24-24. लॉस ऑफ 1. चौथ्या षटकातील आणखीनही काहीसे चेंडू शिल्लक आहेत. मला वाटतंय 2 बॉल शिल्लक आहेत. बॉलिंग मार्कर बॉलर तयार. या षटकामध्ये 2 अतिरिक्त चेंडू देखील पाहायला मिळाले, मात्र बाकीचे फेल डिलिव्हरीज टाकल्या चांगल्या प्रकारे हाताळत आहेत. यामध्ये देखील चांगला बॉल पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न नाहीये. सिंगल डबलवर भर दिला जातोय. खरं तर थोडस थंड वातावरण आणि या क्लायमेटमध्ये मोठे फटके खेळणं थोडंसं अवघड आहे. कारण मोठे फटके खेळत असताना चेंडू ज्या स्पीडमध्ये दुपारच्या सत्रामध्ये उन्हामध्ये ट्रॅव्हल होतो त्याच स्पीडमध्ये या वेळेला ट्रॅव्हल होऊ शकत नाही. यावेळी देखील चांगला बॉल पाहायला मिळाला. सिंगल आली. सिंगलच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26-26. 26 धावा स्कोर कार्डवर. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आणखीन 12 चेंडू शिल्लक आहेत. या 12 बॉलमध्ये किती बनवले जात आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे. 26-26. 12 चेंडू शिल्लक आणि सेकंड लास्ट ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर खरं तर या आधीच्या षटकामध्ये ज्यांनी कमालीची बॉलिंग केली होती मात्र 3 धावा खर्च करत 1 विकेट मिळवून दिली होती. सुदर्शन यांना पुन्हा एकदा आमंत्रित केले. सुदर्शन यांच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय सेकंड लास्ट ओव्हरसाठी. धावसंख्या 26 पाहायला मिळते. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. मात्र या महत्वपूर्ण ओव्हरसाठी सुदर्शन यांना आमंत्रित केले. सुदर्शन यांच्या माध्यमातून या षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाते याकडे लक्ष लागले सर्व प्रेक्षक राजाचं. पहिलाच बॉल. येस, विचिट खेळलाय. गॅप मध्ये खेळलाय चेंडू. सीमा रेषा पार. चौकार. 4. डगआउट मधनं नक्कीच टाळ्या वाजून प्रोत्साहित केलं जातं बॅटरला, कारण बराच वेळ सिंगल डबलवर भर दिला जात होता. मात्र आता जशी जशी ही इनिंग डेथ ओव्हरकडे मूव्ह होतीये तसं तसं आक्रमण चढवायला सुरुवात झाली आहे आणि आक्रमण चढवावं लागेल. पहिल्याच
बॉलवर चौकार आलाय. यावेळी देखील चांगला फटका गॅप मध्ये खेळलाय. वा, फिल्डिंग चांगली आहे. सिंगल आली आहे. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या आपण जर पाहिली तर 31 आहे. 5व्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर सिंगल. षटकामध्ये थोडेसे बदलाव केले जात आहेत कारण महत्वाची मॅच आहे. आतापर्यंत चांगली फिल्डिंग, चांगली बॉलिंग पाहायला मिळाली आहे. यावेळी देखील चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे जरूर, चेंडूला फील्ड करतील. सिंगल येईल. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली या सिंगलच्या माध्यमातून, जी नक्कीच पाहायला मिळते 32 धावा. या षटकातील आणखीन 3 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या 3 चेंडूवर आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 6 धावा आल्या आहेत. सुदर्शन यांनी पहिल्या षटकामध्ये मात्र 3 धावा खर्च करत 1 विकेट मिळवून दिली होती. या षटकामध्ये मात्र पहिल्या 3 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केला आहेत. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर 2 सिंगल आले आहेत. यावेळी इथे आणखीन एक स्विचिट खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला जरूर, मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. बॅट अँड बॉलचा कुठल्याही प्रकारे संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉल आलाय. यावेळी देखील आपण पाहतोय समोरच्या बाजूला फटका खेळला आहे. सिंगल आली आहे. खरं तर बॉलरनं पटकन स्टंपच्या जवळ यावं अशी अपेक्षा फिल्डरची होती, मात्र बॅकसाठी खेळाडू नसल्यामुळे कुठल्याही प्रकारे थ्रो करताना पाहायला मिळाले नाही. कारण अतिरिक्त धावा खर्च करणं कसल्याही प्रमाणावर परवडणारं नाहीये हे चांगल्या प्रकारे जाणतायत संतोष. त्यामुळे त्यांनी कुठल्याही प्रकारे थ्रो केला नाही. यावेळेचा बॉल रिलीज केला, सोडून दिला, मात्र पंच बोलतात इट्स अ डॉट बॉल. षटकाची समाप्ती 5 ओव्हरचा खेळ संपतोय. स्कोर कार्डवर धावसंख्या 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 33 लॉस ऑफ 1. कुठल्याही टीमला कुठल्याही प्रकारे आपण जर पाहिलं तर रिव्ह्यू अवेलेबल नाहीये, त्यामुळे पंचाचा निर्णय फायनल असेल तो तुम्हाला मोठ्या मनानं स्वीकारावाच लागेल. लास्ट ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर आपण जर पाहिलं तर आमंत्रित केले जाते बॉलर मंजू यांना. मराठा वॉरियर्स कर्नाटक आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतो एपी ब्लास्टर्स आंध्र प्रदेश हा संघ मैदानामध्ये आहे. खरं तर कर्नाटक आंध्र प्रदेश या 2 राज्यातनं दाखल झालेले हे 2 महत्वाचे संघ, ज्या संघांनी चांगला खेळ करावा अशी अपेक्षा जेवढी त्यांच्या टीम सपोर्टर्सला आहे तेवढीच आम्हाला देखील आहे. कारण की दुरून दाखल झालेला संघ आणि दुरून दाखल झालेल्या संघानं काहीतरी बक्षीस या स्पर्धेतनं न्यावं अशीच अपेक्षा आयोजकांना असते आणि सर्व क्रीडा रसिकांना देखील असते. कारण खूप दूरचं अंतर कापून ते या ठिकाणी आलेले असतात. चांगला खेळ त्यांच्याकडनं होणं अपेक्षित असतं आणि आत्तापर्यंत तोच खेळ पाहायला मिळाला आहे. मात्र मित्रांनो, दोनही संघ दुरून दाखल झालेत, त्यामुळे दोनही संघ समान आहेत. आयोजकांसाठी प्रेक्षकांसाठी येथे चौकार येतोय. 4 धावा. एफर्ट चांगले होते संकेत यांचे, मात्र बॉल हातात येऊ शकला नाही. चौकार आलाय. 37 धावा स्कोर कार्डवर. या षटकातील पहिलाच बॉल त्यावर चौकार आलाय. यावेळी देखील आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आले, बॉल अडवतील. सिंगल आली.
दुसरीचा प्रयत्न आणि इथे विकेट किपर कडनं थोडीशी चुकी होताना पाहायला मिळते. खरं तर नॉन स्ट्राईक एंडला थ्रो करणं गरजेचं होतं. स्ट्राईक एंडला अगदी आवेशामध्ये थ्रो केला. जोश में होश खो भेटते असं आपण जे म्हणतो ना, ते इथे पाहायला मिळालं. बॅटच्या माध्यमातून या 2 धावा. धावसंख्या आपण जर पाहिली तर नोंदवली जाते 39 धावा. फायटिंग टोटल पर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे आणि खरं तर या क्लायमेटमध्ये 45 ते 50 धावांचं टार्गेट नक्कीच फायटिंग टोटल असू शकतं. यावेळी चांगला फटका आहे समोरच्या बाजूला. चेंडू सीमा रेषा पार जातोय. चौकार 4. त्रेचाळीस धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव. यावेळी अपील पाहायला मिळाली. खरं तर आधीच मन बनवलं होतं प्री डिटरमाइन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न बॅटरकडनं केला जरूर, मात्र बॉलर जणू काही जाणून होते की हा फटका आता लेग साईडलाच खेळण्याचा प्रयत्न असेल. प्रिडिक्टेबल झाली होती बॉलरसाठी. डॉट बॉल आलाय. यावेळी देखील चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, सिंगल आली आहे. इथे धावबादच्या स्वरूपात विकेट आली आहे. आणखीन एक चेंडू शिल्लक होता. खरं तर दुसऱ्या धाव्याची आवश्यकता होती का याची चर्चा होईल. धावबादच्या स्वरूपात विकेट आली आहे. धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कार्डवर तर 44 44. न्यू बॅटर एपी टीम, एपी ब्लास्टर्स टीम. नवीन बॅट्समॅनचं नाव कळवा प्लीज. संतोषजी. संतोष सर. संतोष. बोलत यार. यावेळी देखील विकेट येते. फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवर धावसंख्या आपण जर पाहिली तर नोंदवली जाते. कॉट बिहाइंडच्या माध्यमातून शेवटच्या बॉलवर विकेट आली. 44 बनवल्यात. विजयासाठी 45 धावांची आवश्यकता. 45 नीडेड इन 36 बॉल्स. चला एपी ब्लास्टर्स टीमला विनंती असेल आपण मैदानामध्ये फिल्डिंग सेट करा. तर दुसऱ्या बाजूला मराठा वॉरियर्स कर्नाटका टीमला विनंती असेल आपले ओपनिंग बॅटर्स मैदानामध्ये पाठवून द्या.
चला चालू करून घ्या मॅच. फिल्डिंग सेट करा. बॅटिंग टीम ओपनिंग बॅटर्स पाठवून द्या. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होतीये कॉमेंट्री बॉक्समध्ये होतोय बदलाव. आपल्या समोर जोडले जात आहेत पनवेलचा गोड आवाज प्रशांतजी पुजारी सर. फिल्डिंग टीम विनंती असेल आपला एक 12th मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या प्लीज. एपी ब्लास्टर्स. थँक्यू. फोर व्हीलरची लाईट चालू आहे. मी विनंती करतो फोर व्हीलर थारची आय थिंक गाडी लाईट चालू आहे. लाईट बंद करा. नमस्कार सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. संतोषजी शिरोडकर साहेब आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आले, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. पहिल्या सत्रामध्ये आपण दिनेशजी ठाकूर साहेबांना आपण ऐकलं आणि 45 धावांचं टार्गेट इथे ठेवलं गेलं. तटपुंजा धावा इथे उभारल्या गेल्यात. या तटपुंजा धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतो ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये नो डाऊट सक्सेसफुल ओपनिंग पेअर फॉर मराठा वॉरियर्स. ऑल टाइम फेवरेट राहुल कदम संतोषजी यांचा. आणि स्ट्राईक वरती आपण पाहतोय सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट या वर्षीची जर कोण असेल तो म्हणजे विनायक सूर्यवंशी. एकीकडे आपण पाहतोय लेदर बॉल क्रिकेटचा खूप चांगला अनुभव विनय याच्या उराशी आहे. दुसरीकडे जर का सांगायचं म्हणलं तर बेळगाव मधला एक सर्वाधिक उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून ज्या खेळाडूला सातत्याने पाहिलं जातं ओळखलं जातं आणि सदैव चर्चेमध्ये असलेला खेळाडू राहुल कदम नॉन स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानावरती अपनावलं गेलं. भारता संघासाठी सातत्याने आपण पाहतोय सचिन तेंडुलकर असतील, सौरव गांगुली असतील, सेहवाग, त्याच्यानंतर गौतम गंभीर असतील. या ओपनिंग पेयर्सनी ना सदैव 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 एक वेगळी परिभाषा बोलली आहे. आणि लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन ज्या वेळेला मैदानावरती येतं ना त्यावेळेला त्यांचा खेळ पाहण्याची मजा वेगळी असते. आणि गोलंदाजाला कुठेतरी द्विधा मनस्थितीमध्ये अडकवण्याचं काम ही सिच्युएशन करत असते आणि ते आपल्याला पाहायला मिळणार का. सामन्याला होते सुरुवात. एपी ब्लास्टर क्षेत्ररक्षण करतोय आणि फलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय कर्नाटका वॉरियर अर्थात बेळगावचा संघ. मोर विकेट पहिलाच बॉल. हो 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 लेदर बॉल क्रिकेटर म्हणलं आणि त्याच्या रक्तामध्ये डिफेन्स हा असतोच. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आला तर तुम्ही षटकार किती भारी मारता त्याच्यावर तुमची ओळख पटवली जाते. आणि जेव्हा तुम्ही लेदर बॉल क्रिकेट खेळायला जाता किती चांगला तुम्ही डिफेन्स करता याच्यावरती तुमची ओळख स्पष्ट केली जाते. आणि आता विनायक सूर्यवंशी दाखवतायत डिफेन्सिव्ह पावित्रा, सुरक्षित पावित्रा दाखवतात. पहिलाच बॉल येतोय डॉट. आणि यावेळेस दाखवतायत हो मी लेदर देखील खेळतो, मी टेनिस देखील खेळतो. हवाई सफर चेंडू फरार 6 धावांसाठी षटकार. आय थिंक आमची डीजे वाले यांची ड्युटी संपली की काय असं म्हणावं लागेल. शरद आले बॉलिंग मार्क वरती. आपण शरद यांना पाहतोय. बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील जरूर मागितली गेली होती. यष्टांच्या मागे आपण पृथ्वी यांना आपण पाहतोय. पृथ्वीराज. भरपूर अपेक्षा व्यक्त केल्या गेल्या होत्या एबी ब्लास्टर संघाकडून. टॉस जिंकला होता. पहिला बॅटिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. समोर एवढा मोठा संघ असताना या प्रकारचा निर्णय मला काही समजू शकला नाही. लोअर फुलटा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप मध्ये सरसावतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत परंतु विनायक त्याहून अधिक क्विक आहेत. छोट्या छोट्या पावलांनी आता वेग धरलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले गेले. पहिली धाव कॉन्फिडेंटली खूप वेगाने त्यांनी कंप्लीट केली होती. दुसऱ्या धावेसाठी दिल्या गेलेला कॉल राहुलने त्याचा स्वीकार केला. स्वतः डेंजर झोन वरती होते परंतु बघा काय वेगवान धाव इथे कंप्लीट केली गेली.
चांगलं रन बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. या 2 ने मात्र धाव फलक पुढे सरसावतोय. 4 बॉल झालेले आहेत. 8 धाव फलकावरती आलेत. 5वा चेंडू उसळी घेणारा लेग बाईटच्या माध्यमातून सांघिक कोट्यामध्ये 1 रन जरूर ऍड होतोय. 5 बॉल झालेत. 9 रन स्कोर कार्ड वरती येत आहेत. 5 बॉल 9. पहिलं षटक चालू आहे मैदानावरती. आपण पाहतोय घड्याळाचे काटे आम्हाला सांगतायत की 11:30 झालेत. निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटं उशिरा आहोत. आज आम्ही असं प्रिडिक्शन केलं होतं की 11:15 पर्यंत आम्हाला 15 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. परंतु इथे काय घडतंय तर 11:15 वाजलेत आणि हा शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एक सामना बाय दिला आय थिंक असं वाटतंय मला. आयोजक निश्चित स्वरूपाने उद्या आम्हाला कळवतील. आमचे हलगी वादक अर्थातच रणदिवे यांची संपूर्ण टीम ज्यांनी संपूर्ण दिवसभर खूप चांगल्या पद्धतीने आमचं मनोरंजन घेतलेत. आजच्या दिवसाची त्यांची ड्युटी संपली आहे. मीटर त्यांनी डाऊन केलं आज रात्रीचं. परंतु उद्या सकाळी ठीक 8:30 वाजता हा हलगीचा नाद पुन्हा एकदा आपल्याला ऐकायला मिळणार आहे. कारण की ऍज पर द डायरेक्शन आयोजकांनी आम्हाला सांगितलंय की उद्या सकाळी ठीक 8:30 वाजता एनी हाऊ आम्हाला पहिला बॉल हा डिलिव्हर करायचाच आहे. त्याच्यामुळे ठीक 7:45चं रिपोर्टिंग दिलंय. 8:15ला टॉस होणार आहे. नाश्ता करत मॅचला आपण सर्वजण एन्जॉय करणार आहे. त्यामुळे युट्यूबवरती जे सामने पाहतायत त्यांच्यापर्यंत आम्ही सामना सांगू इच्छितो की उद्या ठीक 8:30 वाजता आपण सर्वांनी पुन्हा एकदा जोडायचंय आमच्यावर या स्पर्धेमध्ये. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय आमचे गुणलेखक मित्र 10 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. 44चा पाठलाग करायचा आहे. 34 धावांची अभ्यास देखील आवश्यकता असणार आहे. हर्षवर्धन आलेत नवीन गोलंदाज. स्ट्राईक वरती आपण पाहतोय आरके यांना, राहुल कदम यांना. लोणावळ्यामध्ये ही मॅच चालू आहे. रात्रीचे 11:30 वाजलेत. भरपूर सारे पर्यटक लोणावळा फिरायला आलेत, लोणावळा एन्जॉय करायला आलेत. परंतु आम्ही इथे क्रिकेट एन्जॉय करतो. यावेळेस पूल केला ऑन साइडला डीप मध्ये. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. राहुलच्या बॅटीमधून पाहायला मिळतोय श्रीजी गोल्ड दणदणीत चौकार. चांगला स्ट्रोक होता. ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा आधीच त्याने बनवला होता. जसा टप्पा पडला चेंडू त्याच्यानंतर बॅट फिरली. डीप मध्ये चेंडू जात असताना चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय चौकार. मंगाई स्पोर्ट्स बेळगाव या ब्रँडची कंपनीची तो बॅट वापरतोय आणि जेव्हा चेंडू मंगाईच्या बॅटेवरती येतो त्या वेळेला षटकार आणि चौकारच आपल्याला पाहायला मिळतात. राहुल ते दाखवतोय. ड्राईव्ह करत असताना डिफेन्सिव्ह पावित्रा अपनवतायत. चांगला पावित्रा म्हणावा लागेल, चांगली रणनीती म्हणावी लागेल. दोन्ही फलंदाज आता रात्रीच्या सत्रामध्ये देखील ही स्पर्धा एन्जॉय करतायत. एकीकडे आपण पाहतोय ब्लॅक पॅन्थर्स क्षेत्ररक्षण करतायत तर ब्लू आर्मी इथे बॅटिंग करते. खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन आणि प्रत्येक संघाने खूप चांगला प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद या संपूर्ण स्पर्धेला दिला. आयोजकांचं तर कौतुक करावं लागेल. परंतु त्याचबरोबर आपण पाहतोय की सर्वच खेळाडूंनी सहकार्याची भूमिका दर्शवली. त्या सर्व खेळाडूंचा आपण धन्यवाद व्यक्त करूयात. काही संघांचं आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून प्रवास संपलेला आहे आणि पुढच्या वर्षी ते आपल्याला खेळाडू पाहायला मिळतील स्पर्धेमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा आला, लाऊड अपील जरूर दिली गेली, परंतु चेंडू यष्टांच्या लांबून जातोय. गोलंदाज थोडेसे कन्फ्यूज आहेत. ते कॉन्फिडंट होते. कदाचित त्यांचं असं म्हणणं होतं की कदाचित पॅड लाईनला चेंडू स्पर्श होऊन जातोय की काय, परंतु पंचांनी दाट पूर्णपणे फेटाळली आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्राच्या माध्यमातून धाव फलकावरती भर पडते. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 16 रन्स. हवेमध्ये चेंडू असणार आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. फलंदाज विनायक सूर्यवंशी यांच्या खेळीचा होतोय अंत. ज्या खेळाडूने बँगलोरचं मैदान गाजवलं, बेस्ट बॅट्समन आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी उचलली, त्या फलंदाजाला या स्पर्धेमध्ये तेवढा चांगला क्रिकेटचा खेळ दाखवता येत नाहीये. थांबावं लागेल. विकेटवरती थोडासा धीर ठेवावा लागेल. बाद होत असताना कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं हर्षवर्धन याचं. काय कमालीची गोलंदाजी राहिली हर्षवर्धन यांची. आपल्या टीमसाठी सर्वाधिक मोठी विकेट ते प्राप्त करतायत. विनायक सारख्या खेळाडूला एवढ्या संस्थांमध्ये निपटवणं तेवढं सोपं नाहीये. अशा एका चांगल्या फलंदाजाला खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना ट्रॅपमध्ये अडकवलं गेलं, जाळ्यामध्ये फलंदाजाला अडकवलं गेलं. परिणामदाखल घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. पहिली मोठी सफलता बाद होते.
आणि प्राप्त होते गोलंदाजाला. नवीन बॅट्समन जर्सी नंबर 03 संकेत येत आहेत. स्ट्राईक वरती आपण संकेत यांना आपण पाहू शकता. बेळगावचा राहणारा हा खेळाडू आहे. या संघामध्ये प्रथम दर्शनीच खेळताना पाहायला मिळालाय या सीझन 4 मध्ये. आणि पहिल्या मॅच मध्ये जास्त काही करता आलं नाहीये त्याला, परंतु या मॅच मध्ये कशा प्रकारे आपली फलंदाजी दाखवेल तो. पहिलाच बॉल आल्या रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये चेंडू सरसावतोय. गलीमधून डीप मध्ये गेला. 2 धावा इथे वेगाने कंप्लीट होत आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. असं म्हणतात ना मित्रांनो, खरबूजे के देख के खरबूजा रंग बदलताय. कदाचित संदीप पाटीलच्या बाजूला तो थोडा वेळ बसला होता की काय संकेत, आणि त्याचंच वारा आता संकेतला देखील लागलंय की काय. गेल्या पहिल्याच बॉलवरती रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट. या गोष्टी स्वाभाविक होतात. बघा, तुम्ही बिझनेसमॅन बरोबर बसा, तुमचा माइंडसेट बिझनेसमॅन वाला होतो. तुम्ही एखाद्या शेतकरी बरोबर बसा, तुमचा माइंडसेट शेतकऱ्यासारखा होतो. तुम्ही एखाद्या षटकार खेळणाऱ्या फलंदाजाबरोबर बसा, तुमचा माइंडसेट षटकाराच्या वृत्तीचा होतो. आणि कदाचित संकेतमध्ये देखील तेच वारं मला पाहायला मिळते. पहिल्या चेंडू रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, 2 धावा तो एक्झिट करतोय. धावसंख्येचं खातं उघडतो, संघाला घेऊन जातोय. स्कोर होतोय 18. हो यावेळेस बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया भी सुभान अल्लाह. संदीप पेक्षा चांगला स्ट्रोक इथे लगावलाय. चेंडू डीप मध्ये जातोय. पंचांचा इशारा अद्याप येणं बाकी आहे. तिसऱ्या पंचांसाठी कॉल गेलाय. पंच चेक करायचं षटकार आहे की चौकार आहे. मी तिसऱ्या पंचांना विनंती करतो की आपण चेक करायचं हा षटकार आहे की चौकार आहे. लाजवाब स्ट्रोक खेळत असताना आपण पाहतोय रिव्हर्स स्वीपचा पवित्रा अपनावला गेला. गली पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू सरळ जातोय प्रेक्षकांमध्ये. निर्णय अद्याप येणं बाकी आहे. नक्की काय वेळ घेतला जातोय. tenniscricket.in आमचे कॅमेरामॅन आहेत आणि प्रत्येक गोष्टीवरती त्यांची परखड नजर आहे. हो यावेळेस नो बॉल आलाय. पंचांचा कॉल नो बॉलचा आलाय. चौकार. अंपायर तुमचा कॉल द्यायचा आहे. तो नाही, तो नोचा तर आहे. 4 रन. ओके. विजन कट होतोय, कॅमेराचा अँगल कट होतोय, त्याच्यामुळे पंचांचा निर्णय इथे गृहीत धरला जाईल. मागचा चेंडू नो आहे, त्याच्या आधी चौकार आलाय. 24 धावा येत आहेत. 44चा पाठलाग करायचा आहे. 24 धावा फलकावरती आल्या आहेत. नो बॉलचा इशारा, बिमारसाठी कॉल दिला गेलाय. सूचना देखील पंच गोलंदाजापर्यंत पोहोचवत आहेत. 1 फॉर द ओव्हर चा इशारा ते देत आहेत. फ्री हिटचा चेंडू सामना करतील राहुल कदम. स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आलेले आहेत. हर्षवर्धन आहेत. ऑफ स्टिकच्या भरपूर लांबून जातोय चेंडू. वाईड बॉल येतोय. शेवटचा बॉल शेष. वाईड बॉलचा इशारा. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. 25 धावा आल्यात. 19 धावांची अद्याप देखील आवश्यकता असणार आहे. 25 रन आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. राऊंड द विकेट हर्षवर्धन. वेगवान मारा खोलात टाकलाय चेंडू. खोदून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट. चारोखाने चित होत असताना येतोय डॉट बॉल. षटकाचा होतोय खेळ समाप्त. 12 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या पश्चात 25 धावा फलकावरती आल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 44चा पाठलाग करायचा आहे. सामना थोडासा एक हाती आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की पहिल्याच 2 ओव्हरमध्ये धावा कुठून काढल्यात चांगल्या. 25 रन आलेत. शेवटची मॅच आजच्या रात्रीच्या सत्रामधली. घड्याळीचे काटे सांगतायत की 12 वाजून 42 मिनिटं झालेत. जवळजवळ आपण पाहतोय की दुसऱ्या दिवसाला देखील सुरुवात झाली थोड्याच वेळामध्ये.
सर माफ करा, 11:42 झालेत. अकरा वाजून 42 झालेत. चला चला, वेग वाढवायचा आहे. प्लीज 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 विनंती करतो मित्रांनो, वेळ कमी आपल्याकडे. तर नवीन बॉलर रणजित चव्हाण आलेत. 25 धावा धावफलकावरती आलेले आहेत. 19ची आवश्यकता अद्याप देखील असणारे. चेंडू शेष आहेत 24 आणि आवश्यकता आहे ती म्हणजे 19 धावांची, 20 धावांची. 44 झालेत, 45 टू विन आहे. चला स्पीडअप करायचं मित्रांनो, प्लीज विनंती करतोय. चव्हाण आलेत, रणजित चव्हाण राईट अर्ध विकेट. रणजित यांचा पहिलाच बॉल. अकुटापेची लाईन पूल करायचा होता, संपर्कात येत नाहीये चेंडू नीटचा. इथे मिळते फक्त सिंगल. संकेत पहिला चेंडू या षटकातला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. स्टिकरवरती चेंडू आदळतोय. काहीसा काळ चेंडू हवेमध्ये वावरत होता, असं वाटलं होतं की यष्टीरक्षक चेंडूला गॅदर करतील की काय. डिस्टन्स खूप मोठा होता, रीच करू शकले नाहीयेत. वॅकेंट एरियामध्ये चेंडू लँड होतोय, ज्यामुळेच की काय आपण पाहतो की दोन्ही फलंदाजांनी या गोष्टीला ओळखलं आणि क्विकली स्ट्राईक रोटेट केली आहे. राहुल स्ट्राईक वरती आहेत, रणजित त्यांच्या समोर आहेत. दोन चांगले खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये. वेगवान मारा, वेगवान मारा, वेगवान मारा केला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्राच्या माध्यमातून अजून एक धाव स्कोर कार्डवरती ऍड होईल. बघा, एक्स्ट्राच्या धावा आधीच लो स्कोर ही मॅच आहे आणि या लो स्कोर मॅच मध्ये आपण पाहतोय घडतंय काय, तर एक्स्ट्राच्या धावा येत आहेत. पंच देखील काहीशा सूचना गोलंदाजांपर्यंत पोहोचवत आहेत. पुढचा बॉल. तर जरूर आपण पाहतोय की हा बॉल डेड करार दिला गेलाय. रणजित, एक बॉल रणजित यांचा आपण अगदी जवळून पाहिला. पुढचा चेंडू नवीन पेशकश सादर करत असताना राहुल यांच्या समोर. ओव्हर पिच बॉल होता. ड्राईव्ह करत असताना मिड ऑफच्या दिशेने 38 सर्कलमध्ये चेंडूला रोखलं जात आहे. सिंगल सिंगल. आता राहुल या रात्रीच्या सत्रात मॅचचा आनंद घेतोय की काय असं म्हणावं लागेल, कारण की त्याचा संयमाचा बाण कधी तुटेल हेच आता लग लागली आहे. 28 रन्स. स्ट्रोक मोठा खेळण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो संकेतकडून. एक रिव्हर्स स्वीपचा चौकार वगळला तर बाकीच्या इतर चेंडूंवरती फलंदाजाला शांत ठेवलंय. कौतुक करेन मी गोलंदाज रणजित याचं. चांगला प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी निष्ठांतपणे, तो देखील चांगले इनपुट्स देतोय. आकुटप्याची लाईन हुक केलाय ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक तैनात, चेंडूच्या खालती कॅच मिस होते हातामधून. भरपूर उंच गेला होता चेंडू. चेंडूच्या खालती जजमेंट चांगलं झालं होतं. शेवटच्या क्षणी चेंडू हातामधून निसटला. जीवनदान मिळत आहे संकेत यांना. प्रयत्न चांगला होता. सदैव आशावादी राहा हेच दर्शवतोय रणजित. क्षेत्ररक्षणाची साथ त्याला मिळत नाहीये. फिल्डर थोडीशी खराब फिल्डिंग करतायत, त्यामुळेच की आपण पाहतो की एक मनोबल असतं ना, ते थोडंसं पडतं. आणि अशा परिस्थितीमध्ये देखील रणजित आपला स्वाभाविक खेळ दाखवतोय. आपल्या टीमसाठी चांगला क्रिकेट तो दाखवतोय. 2 रन्स कंप्लीट होत वेगाने. राहुल आता सिंगल डबलचं देखील क्रिकेट दाखवतोय. एव्हरी बॉल मोठा शॉट खेळणारा खेळाडू आता थोडासा संयम दाखवतोय. दोन धावा येत आहेत. ड्राईव्ह करत असताना पुन्हा एकदा पुश करो खुश रहो हा इशारा तो देतोय. अजून एक धाव तो स्कोर कार्डवरती ऍड करतोय. या सिंगलनेच आपण पाहतोय की षटकाचा होतोय खेळ समाप्त. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. स्कोर आपण पाहतोय स्कोर कार्डवरती 32 रन. 45चा पाठलाग करायचा आहे. 32 धावा स्कोर कार्डवरती आल्या. 13ची आवश्यकता असणार आहे 18 बॉल्स मध्ये. या 13 धावा कशा एक्झिक्यूट केल्या जातील. पाण्याची मागणी केली गेली आणि पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये गेलेत खेळाडूंना. सामना जवळजवळ आपण पाहतोय की मराठा वॉरियर संघाने आपल्या हातामध्ये काबीज केलाय.
परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, भाकीत करणं सुरक्षित राहणार नाहीये. गरज होती का ड्रिंक्स ब्रेकची? नक्की कुठले इनपुट्स कानामध्ये सांगायला गेलेत विनायक सूर्यवंशी हे आपल्याला जरूर कळेल. चला थोडासा वेग वाढवायचा आहे. देशमुख आलेत. हर्षवर्धन आलेत. पुन्हा एकदा हर्षवर्धन वरती विश्वास दर्शवला गेलाय. समोर आपण पाहतोय डावकर आताचा फलंदाज आहेत आणि कदाचित त्याचमुळेच की आपण पाहतो की हर्षवर्धन वरती विश्वास दर्शवला गेलाय. तर बघा हा विश्वास सार्थ ठरवतील का? राऊंड द विकेटचा मारा, हलक्या तरी चेंडूला तटवलंय. फक्त आणि फक्त मनगटी ताकदीचा वापर. 1 रन कंप्लीट केला गेला. राहुल भरपूर क्विकेट. संकेत राहुल थांबणाऱ्यांमधला नाहीये आणि त्याला थांबवणं तेवढं सोपं नाहीये. भरपूर वेग आहे त्याच्या पायांमध्ये. बघा 1 सत्र पूर्ण तो खेळलाय आणि त्याच्यानंतर देखील तो 2 धावा एक्झूट करतोय. म्हणजे फिटनेस लेवल या खेळाडूचा काय ना तो दर्शवतोय. तो इझिली 2 धावा तो कंप्लीट करतोय. अगदी विरोधी संघाचा खेळाडू चेंडूवरती जाईल तोपर्यंत त्याची 2 धाव कंप्लीट होते. चांगला खेळ दाखवतोय तो इथे. हर्षवर्धन 37 धावा फलकावरती आल्यात. मोठा स्ट्रोक पाहायला मिळेल का? एखादा रिस्क घेतला जाणार का इथे? ओव्हर पिच बॉल आणि या ओव्हर पिच बॉलवरती पुन्हा एकदा आपण पाहतो की सुरक्षित पवित्रा पाहायला मिळतोय. नक्की राहुलच्या मनामध्ये काय चालू आहे समजून येत नाहीये. एरवी राहुल असं शांत राहत नाही जास्त वेळेला. मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटिंगमधून आपल्याला पाहायला मिळतात. एक चौकार वगळला तर राहुल सध्या सिंगल डबलवरती फोकस करतोय. फुलटॉस बॉल होता. पॉइंटच्या दिशेने तटवतायत. 1 रन कंप्लीट केली गेली आहे. संकेतला पळवतायत. संकेत देखील आता विचार करत असेल की चाललंय तरी काय, मला काय एवढं पळवलं जातं, नक्की कुठली शिक्षा मला दिली जाते. कारण की राहुलकडे ताकद आहे एखाद बिग हिट करून सामन्याला फिनिश करण्याची, तरी देखील तो डबल पळतोय. अजून एक सिंगल इथे एक्झिट केली जाते. एखाद्या टेस्ट मॅच मध्ये दिवसाचं अंतिम सत्र असतं, शेवटचे काही ओव्हर शिल्लक असतात, त्यावेळेला जे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं ना, डिफेन्सिव्ह सुरक्षात्मक सिंगल डबलचं, तेच क्रिकेट आता राहुल दाखवते आजच्या रात्रीच्या सत्राच्या शेवटच्या सत्रामध्ये. संकेत येतोय स्ट्राईक वरती. 8 धावांची आवश्यकता असणार आहे. स्ट्राईक वरती संकेत यांना आपण पाहतोय. हो यावेळेस आपण पाहतोय लोटांगण घातलंय विकेट वरती, चेंडूला भिरकावून लावलंय फाईनच्या दिशेने, डीप मध्ये चेंडू सरसावतोय. 4 धावा एक्झिट करतायत फलंदाज संकेत. राहुल आय थिंक नाखुश आहेत की काय या चौकारावरती. सिंगल डबल चाललेलं खूप चांगलं वाटत होतं, परंतु हा चौकार कशाला खेळला, कदाचित संकेतला हे सांगतायत की काय. कदाचित एवढ्या लांबून या स्पर्धेचा आम्ही आनंद घ्यायला आलोय, तर थोडंसं आम्हाला देखील एन्जॉयमेंट करू द्या. विकेटवरती आम्हाला बॉल अजून बघायचा आहे. 4 धावांची आवश्यकता असणार आहे अजून. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज हर्षवर्धन प्रयत्न करतोय विकेट घेण्यासाठी, प्रयत्न पाडून काढले जात आहेत. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल फलंदाज राहुल आणि फलंदाज संकेत यांची. अजून 4 धावांची आवश्यकता असणार आहे. मॅचला फिनिश केलं जाईल का या बॉलवरती. चांगला बॉल म्हणावा लागेल. अचूक टप्प्यावरती मारा करत असताना हर्षवर्धन देखील सांगतायत की आमच्याकडे देखील क्षमता आहे, आमच्याकडे देखील कुवत आहे. पहिल्या सत्रामध्ये जरूर आम्ही थोडेसे कमी पडलोय, परंतु आम्ही ताकद दाखवणार. षटकाचा होतोय खेळ समाप्त. 4 धावांची आवश्यकता येणाऱ्या 12 बॉल्स मध्ये. रन रेट वाढवला जातोय, कारण की तुमच्या पूलमध्ये सिच्युएशन जर का बरोबरवरती आली तर रन रेट भरपूर मॅटर करणार आहे. त्यामुळे तुम्ही किती बॉलमध्ये किती धावा दिल्यात आणि किती बॉलमध्ये किती धावा काढल्यात, या सर्व गोष्टी डोकेदुखी बनवू शकतात जर का या संपूर्ण स्पर्धेचं चित्र जर रन रेट वरती गेलं तर. विश्वजित, काय गोलंदाजी राहिली होती विश्वजितची पहिल्या मॅच मध्ये. अकुटापाची लाईन हुक केलाय.
फाईनला टार्गेट करत असताना विजय चौकार राहुलच्या बॅटीमधून येतोय. सामना फिनिश केला जातोय. सलगचा दुसरा विजय आपल्या नावावरती नोंदवतो टीम मराठा वॉरियर्स कर्नाटका. हार्टली कॉंग्रॅच्युलेशन्स, हार्दिक हार्दिक अभिनंदन. आजच्या संपूर्ण दिवसभरामधला क्रिकेटचा खेळ इथे शांत होतोय, इथे समाप्त होतोय. रात्रीच्या सत्रामध्ये शेवटचं सत्र जिंकलंय टीम मराठा वॉरियर्स संघाने. परंतु सर्वांना विनंती करतो की उद्या सकाळी ठीक 8:30 वाजता पहिला चेंडू इथे डिलिव्हर केला जाणार आहे. त्यामुळे उद्या सकाळची पहिली मॅच दोन्ही संघ तुम्हाला विनंती करतो ठीक 8 वाजता तुम्हाला इथे रिपोर्टिंग करायचंय. ब्रेकफास्ट चहाचा आनंद घेत आपल्याला पुन्हा एकदा उद्याच्या अंतिम दिवसाची